यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानामध्ये घट। पुढील काही दिवसात राज्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता। उजनी धरणामध्ये सध्या 3 टीएमसी पर्यंत उपयुक्त पाणीसाठा। शेतीसाठी उजनीतून 12 फेब्रुवारी पर्यंत पाणी मिळणार। त्यानंतर पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवलं जाणार। रत्नागिरी तालुक्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना। रत्नागिरीच्या गणेश गुळेमधील आंबा बागायतदार दीपक शिंदे यांच्या बागेतील पेटी अहमदाबादला रवाना। 25,000पेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता। रत्नागिरीतील खाड्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, पेपरचे थर। भाटे, राजीवाडा, कर्ला, चिंचखरीमधील खाड्यांना धोका। मासे, जलचर त्याचबरोबर पक्षी आणि खेकड्यांना प्रदूषणाचा धोका। खाडीजवळ खारफुटीची लागवड करण्याची मागणी। कडाक्याच्या थंडीमुळे महाबळेश्वरमधील पारा घसरला। तापमान 10 अंशांच्या खाली। अचानक हवामान बदल झाल्याने महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी। लिंगमळा परिसरामध्ये गवतावरील दवबिंदू गोठले। नाशिकमध्ये देवळाली कॅम्प परिसरामध्ये 3 बिबट्यांचा मुक्त संचार। बिबट्या व्हिडिओ मध्ये व्हायरल झालेला आहे। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट 2.5 महिने बंद राहणार। मजबूतीकरण आणि रुंदीकरणाच्या कामासाठी घाट बंद असणार। जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी।